हातावरती मेहंदी, लाल चुडा आणि शेजारीच पडलेला पतीचा मृतदेह. हा फोटो काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. हा फोटो आहे भारतीय नौदलामध्ये अधिकारी म्हणून असलेल्या विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशीचा. मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण 30 जणांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये महाराष्ट्रामधील 6 नागरिक होते तर 2 विदेशी नागरिकांचा समावेश होता. पण या सर्व दहशतवादी हल्ल्यामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली, ती म्हणजे भारतीय नौदलामध्ये अधिकारी असलेल्या विनय नरवाल यांच्याबरोबर. नौदलामध्ये अधिकारी असलेल्या विनय नरवाल यांना अगोदर दहशतवाद्यांनी धर्म विचारला. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची निर्गुणपणे हत्या केली. विनय यांच्या लग्नाला फक्त 6 दिवस झाले होते. त्यांच्या हातावरची मेहंदीही निघली नव्हती. लग्न झाल्यानंतर फिरायला म्हणून काश्मीरला आले, पण त्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस पत्नी हिमांशी ही सुन्न मनाने आपल्या पतीच्या मृतदेहाजवळच बसून होती. विनय नरवाल हे मूळचे हरियाणामधील कर्नाळमधील सेक्टर 7 मधील रहिवासी. विनय यांचं प्राथमिक शिक्षण कर्नाळमध्येच झालं. त्यानंतर दिल्लीमधून बीटेक केलं. विनय यांच्या आजोबांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं, त्यांचं संपूर्ण कुटुंब सैन्याशी जुडलेलं आहे. माझे काकाही सैन्यात होते. विनयच्या आजोबाचे भाऊ देखील सैन्यामध्ये होते. त्या काळी त्यांनीही ब्रिटिशांशी लढा दिला होता. मी स्वतः BSF मध्ये होतो. तिथून निवृत्त झाल्यानंतर हरियाणा पोलीस दलामध्ये नोकरीला लागलो. त्यामुळे घरामधील वातावरण विनयला भारतीय नौदलामध्ये घेऊन आलं. 2 महिन्यापूर्वीच गुरुग्राम मधील हिमांशी बरोबर विनयचं लग्न ठरलं होतं. विनयची पत्नी हिमांशी ही PhD करते आणि मुलांना ऑनलाईन शिकवते. 16 एप्रिल 2025ला हिमांशी आणि विनय नरवालचं दोघांचंही लग्न झालं. लग्नानंतर हिमांशी आणि विनयने स्वित्झर्लंडला फिरण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना तात्काळमध्ये व्हिसा मिळाला नाही. म्हणून त्यांनी प्लॅन चेंज केला आणि काश्मीरला फिरण्याचा प्लॅन केला. 20 एप्रिलला दोघेही काश्मीरसाठी रवाना झाले. 22 एप्रिलला पहलगामच्या एका हॉटेलमध्ये थांबले. हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यानंतर विनय आणि हिमांशीने अगोदर घरी फोन केला. त्यानंतर फिरण्यासाठी बाहेर निघाले. वाटेमध्ये दोघेही भेलपुरी खाण्यासाठी थांबले असताना अचानक तिथं दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना दुसरं काही न विचारता अगोदर सर्वात प्रथम त्यांना धर्म विचारला आणि धर्म सांगताच त्या दहशतवाद्यांनी विनय यांना पत्नी हिमांशी समोरच गोळ्या झाडल्या आणि हे सर्व पत्नी हिमांशीच्या डोळ्यासमोरच घडलं होतं. 7 जन्माची गाठ अवघ्या 7 दिवसामध्ये सुटली होती. इकडे विनयच्या कुटुंबातील लोकांना स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की आपण विनय बरोबर शेवटचं बोलत आहे. जेव्हा ही घटना विनयच्या घरच्यांना समजली तेव्हा घरामध्ये मोठा आक्रोश व्यक्त केला गेला. आज विनय यांचं पार्थिव हरियाणा येथे त्यांच्या घरी रवाना होईल. याच हल्ल्यामधील दुसरी एक भयंकर घटना म्हणजे कर्नाटकमधील एक दाम्पत्याबरोबर घडली. कर्नाटकमधील मंजुनाथ आणि त्यांची पत्नी मुलांबरोबर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. साधारणतः दुपारी 1:30च्या सुमारास मंजुनाथ, त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलं हे पहलगाममध्ये फिरत होते. पण अचानक त्या ठिकाणी 4 लोक गोळीबार करताना दिसले. त्यामुळं लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होते. पण त्या दहशतवाद्यांनी लोकांना निवडून मारल्याचं सांगितलं जात आहे. पल्लवी आणि त्यांचे पती मंजुनाथ आणि मुलं एका ठिकाणी लपले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्या पतीला समोर घेतलं आणि त्यांना धर्म विचारला. त्यानंतर पल्लवीच्या डोळ्यासमोरच मंजुनाथ यांना गोळ्या झाडल्या. त्यावरती पल्लवी त्या दहशतवाद्यांना म्हणाली, माझ्या पतीला मारले, आता मलाही मारा. त्यावेळेस दहशतवाद्यांनी पल्लवीला उत्तर दिलं, आम्ही तुला मारणार नाही. तू मोदीला जाऊन सांग, तुमच्या मोदींनी आमच्या लोकांवरती भरपूर अन्याय केलाय, जाती धर्मामध्ये भांडण लावून दिलंय, असं त्या दहशतवाद्यांनी मंजुनाथ यांची पत्नी पल्लवीला सांगितलं होतं. दुसरीकडं विनय नरवाल यांचं पार्थिव जेव्हा दिल्लीमध्ये आलं तेव्हा त्यांची आई, पत्नी, त्यांच्या घरातील लोक दिल्लीमध्ये उपस्थित होते.